मी शॉक बोलताय बघून 18 पर्यंत बघू. तर आज तुम्हाला लाईव्ह PNL दाखवणार आहे आणि तुम्ही PNL बघून एवढा शॉक होणार आहे ना. तर जी लोक स्टॉप लॉस लावत नाही, ज्या लोकांना स्टॉप लॉसची भीती वाटते, जी लोक स्टॉप लॉस लावला तरी काढून टाकतात, त्या लोकांसाठी लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्हाला उद्यापासून स्टॉप लॉस लावायला भीतीच वाटणार नाही हा PNL बघून. कारण स्टॉप लॉस किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला मी दाखवणार. जेव्हा PNL दाखवेन लाईव्ह तेव्हा तुम्हाला दाखवणारच आहे. त्याच्या अगोदर मी नोकरीबरोबर ट्रेडिंग करायच्या काहीतरी गोष्टी तुम्हाला मला शेअर करायच्या. तर नोकरीबरोबर लोक जेव्हा ट्रेडिंग करतात ना, लोक काय करतात माहिती आहे, फुल टाइम ट्रेडरशी स्वतःला कम्पेअर करतात. आणि फुल टाइम ट्रेडरचा माइंडसेट आणि नोकरी करणाऱ्याचा माइंडसेट खूप फरक असतो. कारण नोकरी फुल टाइम ट्रेडर हा सुद्धा एक वेळ नोकरी करूनच ट्रेडर फुल टाइम ट्रेडर झालाय कोणी. कारण ट्रेडिंग असा प्रोफेशन आहे का त्यात तुम्हाला पैसे लागतात, राईट. आणि सेबी पण तुम्हाला बोलते यातून 100 मधून फक्त 5 लोकच तुम्हाला प्रॉफिटेबल आहेत. ह्याचं कारण काय आहे? आणि जी पण लोक जेव्हा ट्रेडिंग स्टार्ट करतात ते लॉसमध्येच असतात. खूप लोक लॉसमधून रिकवर करणं हा एक टास्क आहे. लॉसमध्ये ज्या दिवशी तुम्ही रिकवर करता, भले लॉसमध्ये रिकवर पूर्ण झाले नाही, पण काही गोष्टी तुम्हाला समजायला लागतात. कारण तुम्ही बघा, जेव्हा पण एक IAS ऑफिसर बनतो त्यांना शिकवणारे लोक IAS फेल झालेले असतात. त्याचं कारण काय? कारण त्यांना त्या गोष्टी अटेम्प्ट संपलेले असतात. त्यांना माहीत असतात का मी या चुक्या केल्या होत्या, म्हणून ती लोक आपल्या जे स्टुडंट असतात त्यांना सांगतात का आम्ही या चुका केल्या, आमचे अटेम्प्ट संपले म्हणून. नाहीतर आम्हाला समजत होत्या काय गोष्टी आम्हाला समजायला आल्या तोपर्यंत आमचे अटेम्प्ट संपले, राईट. ह्याच गोष्टी ट्रेडिंगमध्ये होतात. ट्रेडिंगमध्ये काय होतं माहिती आहे का? जेव्हा लोकांना समजायला लागतं ट्रेडिंग ना, तेव्हा लोकांचे कॅपिटल वाईप आउट झालेलं असतं आणि लोकांनी एवढे मोठे डिझास्टर केलेले असतात तर लोकांना ती परत यायची इच्छा पण होत नाही. आणि त्याच्यानंतर मग ट्रेडिंगला नावं ठेवायची का ट्रेडिंग जुगार आहे. आणि नोकरीबरोबर जेव्हा ट्रेडिंग करतो तर लोक काय करतात, ते फुल टाइम ट्रेडरला फॉलो करतात. कारण तो मोठे क्वांटिटीज घेतो, कारण त्याच्याकडे कॉन्फिडन्स असतो, त्याला माहित असतं त्यांनी गोष्टी सर्व्हाइव्ह केलेल्या असतात ज्या तुम्ही नोकरीबरोबर करतात. आज नोकरीबरोबर जी लोक ट्रेडिंग करत असतील त्यांना माहित असेल काय प्रॉब्लेम्स येतात जॉबवर. कारण ट्रेडिंगचा टायमिंगच असं आहे का जॉबच्या वेळचा टायमिंग आहे. खूप लोकांचा त्यावेळी जॉब असतो. त्याच्यामुळे नोकरीबरोबर ट्रेडिंग करायची पद्धतच वेगळी आणि तीच पद्धत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण मला संधी भेटल्या आज का तुमच्या समोर मी YouTube पण आहे, माझ्याकडे Instagram आहे, तुम्हाला दाखवू शकतो. कारण 4-5 वर्षापूर्वी जे लोक ट्रेडर होते त्यांना ह्या गोष्टी नव्हत्या, पण आज आपल्याला संधी आहे. जेव्हा पण मी फुल टाइम ट्रेडर शिफ्ट होईन तेव्हा पण मी तुम्हाला दाखवेन, तेव्हा पण मी सांगेन या दिवशी का मी असं केलंय. पण आता सध्या नाही. सध्या तुम्हाला कॅपिटल लागणार आहे. कारण तुम्हाला एक क्वांटिटी सायझिंग पाहिजे. तुमचा जो पगार आहे, तुमचा जो आहे त्याला मॅच झाला पाहिजे ट्रेडिंगचा प्रॉफिट. तेव्हाच तुम्ही एक वेळ त्याचा डिसिजन घेऊ शकता. आणि तो डिसिजन जेव्हा माझ्या लाईफमध्ये तेव्हा तर मी सांगेनच. पण तरी मी सांगेन, जेव्हा पण लोक ट्रेडिंगमध्ये फील्डमध्ये येतात तर कुठला ओपन जो मेन इन्कम सोर्स असेल तो ट्रेडिंग ठेवू नका. कारण ट्रेडिंगमध्ये वॉलटाईल असतं. त्या कुठल्या महिन्यात तुमचा प्रॉफिट होईल आणि कुठल्या महिन्यात तुमचा लॉस पण होईल. त्याच्यामुळे त्या लॉस प्रॉफिट करून तुम्ही 2-3 वर्ष बघितले, तुम्हाला एक जजमेंट येईल का मी एवढे पैसे कॉन्फिडेंटली काढू शकतो. तर याच गोष्टी आहेत. म्हणून छोट्या क्वांटिटीने ट्रेड करा आणि वेट करा आणि चांगला अनालिसिस करा. आणि मी तर तुम्हाला व्हिडिओज टाकणार आहेत. पण प्रॉब्लेम कुठं येतोय माहिती आहे? युट्यूबवर प्रॉब्लेम एक येतोय मला. एकतर मी जॉब करतोय, त्याच्यामध्ये नंतर Instagramवर लगेच मी येऊन लगेच रील्स टाकतो आणि परत YouTubeवर मला मोठे व्हिडिओज टाकायला लागतात. त्याच्यामुळे काय, एक तर सबस्क्रायबर नाही होत, कोण लाईक पण करत नाही व्हिडिओ. त्याच्यामुळे बघा, मी तुम्हाला बोललो होतो की मी प्रत्येक ट्रेडचं एक्सप्लेनेशन देईन. त्या एक्सप्लेनेशन ट्रेडला मला काही सपोर्टच भेटणार नाही तुमच्याकडून. मला पण हे हेक्टिक होत होता म्हणून मी ते अर्धे व्हिडिओज टाकले आणि अर्धे व्हिडिओज टाकले. याचं कारण एक आहे, मराठीमध्ये व्हिडिओ बनवायचं एकच कारण आहे का मला मराठी ऑडियन्स जी आहे आपली महाराष्ट्रात राहते त्यांना ट्रेडिंगबद्दल जेवढा मला माहित आहे, मला पण तुमच्याकडून शिकायला भेटेल, तुम्ही पण माझ्याकडून शिकायचे. हे एक गिव्ह अँड टेक आहे. असं नाही बोलत का मी मोठा ट्रेडर आहे आणि मी तुमच्यासमोर फक्त शेअर याच्यासाठी करतोय का मला ज्या गोष्टी माहीत आहेत त्या मी बघतो माझ्या आसपास लोक त्या गोष्टींना फॉलो करतात आणि लॉसेस करतात. ॲटलिस्ट मी ते लॉसेस वाचू शकतो लोकांचे. तेच मला, कारण काय एकदा मग तो माणसाचे मोठे लॉसेस झाले मग ट्रेडिंगचा कळे येणार नाही, मी ट्रेडिंगबद्दल बदनाम करणार. तर आपल्या ट्रेडिंग एक फील्ड, एक बिझनेस सारखी ट्रीट करायची आणि आपण करू नक्की त्यात प्रयत्न आपला सक्सेसफुल करू. एवढी लोक आज मला सपोर्ट करतात Instagramवर. फक्त तुम्ही तेच लोक मला जर YouTubeवर सपोर्ट करता, मी अजून लर्निंग व्हिडिओज टाकेन. माझ्याकडे खूप टॉपिक्स आहेत. कारण ज्या चुक्या मी केल्या त्याच चुक्या तुम्ही करत आहात आता मला माहीत आहे. त्या चुक्यांचं मला खूप लोकांनी तर कॉमेंट्स पण केलं या टॉपिकवर. त्या टॉपिकचे मी व्हिडिओज बनवणार तर आहेतच, जसा टाईम मिळेल तसा. पण जसं मला सपोर्ट जास्त होईल तर मला पण मजा येईल बनवायला, की मला वाटेल हा YouTubeवर पण लोक इंटरेस्टेड आहेत. YouTubeवर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगू शकतो, तुम्हाला लाईव्ह दाखवू शकतो, Instagramवर दाखवू शकत नाही. म्हणून YouTubeला सबस्क्राईब करा. YouTube हा मेन सोर्स आहे टीचिंगसाठी. जर मला थोड्या गोष्टी माहीत असतील तर त्या मी सविस्तर आज खूप लोकांना दिसतंय ना, आता मी सिस्टम पण अपडेट करत आहे काही गोष्टी. त्याच्यामुळे लोकांना काही व्हिडिओज मी दाखवला त्या लोकांना समजत नव्हते, ते मला पण समजलं. मी पण नंतर बघितलं तर मला पण समजलं त्यात थोडे मी प्रॉब्लेम्समुळे मला ते जमलं नाही बोलायला. पण नक्की मी त्याच्यावर वर्क करेन आणि आपण आता मी तुम्हाला नेतो लाईव्ह आपला जो PNL आहे आणि लाईव्ह जो पण प्रॉफिट असेल तर मी तुमच्या समोर विड्रॉ करणार आहे. कसं आपण ट्रेडिंग करायला पाहिजे त्यात पण मी तुमच्याबरोबर डिस्कस करेन. आणि नोकरीबरोबर या टिप्स आहेत, त्या नोकरीबरोबर तुम्ही फुल टाइम ट्रेडरला कम्पेअर करू नका. हळूहळू स्टेप्स घ्या.
होणार केव्हा ना केव्हा होणार. फक्त 3-4 वर्ष पिचवर राहा. बॅट्समॅनला टेस्ट काय असतं, बॅट्समॅन जेव्हा पिचवर राहतो 5 ओव्हरीनंतर त्याला ते बॉल समजतात. तसंच आपल्याला करायचं आहे. बॅट्समॅन सारखा एक पिचवर राहतं, ठीक आहे. स्टार्टिंगला तुम्हाला 1-2 वर्ष तिथून एक्सपेक्टच करू नका. जसं मी आता एक्सपेक्ट करत नाही का मला पैसे भेटतील, पण तरी ऑटोमॅटिकली आपण प्रॉफिटेबल राहतो. एक्सपेक्ट करू नका, फक्त शिकण्यावर लक्ष द्या. जे पण प्रॉब्लेम झालेत ते मी तुम्हाला आता दाखवतो. जे पण मी चुक्या होतात ट्रेडिंगमध्ये, 60 वर्ष जो 20 वर्षापासून ट्रेडिंगमध्ये, त्याच्याकडून मग चुक्या होतात. कारण मार्केट इव्हॉल्व्ह होतोय, मार्केटमध्ये नवीन लोक आलं का मार्केटचं स्ट्रक्चर चेंज होतं. तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी पण आपल्याला डेव्हलप व्हायला लागतं. तुम्ही त्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही मला युट्यूबवर सबस्क्राईब केलं तर मी तुम्हाला त्या गोष्टींचे व्हिडिओज बनवेन आणि जसं आपले चेंजेस होतील मार्केटमध्ये ते पण तुम्हाला दाखवेन. तर तुम्ही आता माझा लाईव्ह पीएनएल बघा, मी तुम्हाला दाखवतो. आणि तुमचा जो स्टॉप लॉसची तुम्हाला भीती वाटेल, आज तुम्हाला मला तरी वाटतं ती पीएनएल बघून तुमची स्टॉप लॉसची भीती निघून जाईल. तर किती लॉसेस केले तरी आपण कसा आपला आजचा या महिन्याचा इन्कम आहे ते तुम्हाला दाखवतो. तुम्ही स्क्रीनवर चला. हा आपला आता अकाउंट आहे काईटचा, झिरोधाचा. मी तुम्हाला दाखवतो. हा आपला डिटेल्स आहेत आणि मी कन्सोलमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो का आपण या महिन्यात किती हे केलं आहे ते. पीएनएल फ्युचर्स अँड ऑप्शन. जून 26 पासून आपला महिना. आता तुम्ही खूप लोकांना वाटत असेल तुम्ही 25 ते 26 हा महिना का ठेवलाय. त्याचं कारण एकच आहे, कारण माझी जॉबची जी जॉबचा जो माझा पगाराचा सायकल आहे तो हीच आहे. तर मी 26 ते 25 पर्यंत ती आपली ही आहे माझी जॉबची सायकल. त्याच्यामुळे मी ही सायकल ठेवली, कारण मला मग ट्रॅक होतो बरोबर पगाराच्या बरोबर किती पैसे आले. त्याच्यामुळे मला ते बरं वाटतं, कारण म्हणून मी तो हे ठेवला. आता बघा आपण 26 ते 25 चालू केलं आणि या महिन्यापासूनच मी चालू करणार आहे पूर्ण महिन्याचे दाखवायला. आता मी काही दिवस मला ते सिस्टमच नव्हतं माझ्याकडे नीट, तर मग मी दाखवत नव्हतो. केव्हा लॉसेस पण झालेत, केव्हा हे पण झालेत. पण आजपासून जे पण असेल जुलै झाला, सर्व जुलैच्या नंतर सर्व महिन्याचे तुम्हाला मी दाखवेन. आपण किती महिन्यात किती कमवले काय ते. आणि आपलं टार्गेट 10%चाच असेल. मोठे जास्त पैसे आपल्याला कारण आपण आता शिकतोय. आता आपण त्यात अजून आपल्याला काही गोष्टी समजायच्या आहेत. त्याच्यामुळे मी बिनधास्त जेवढा ट्रेड मला जमतंय, जेवढं मला क्वांटिटी एकच क्वांटिटी ट्रेड करतो. कारण मी क्वांटिटी वाढवू शकतो, पण नाही. आपल्याला आता काही गोष्टी मला समजतात, त्या गोष्टी मी हे करेन त्याच्यानंतर. आता आपण बघा यात तुम्ही हे केलं, तर इम्पोर्टंट हे नका बघू. इम्पॉर्टंट काय आहे माहिती आहे? हे इम्पॉर्टंट नाही. ₹15,000 आपला प्रॉफिट आहे. 20,000चा रिअलाइज्ड आहे, म्हणजे ब्रोकरेज वगैरे करून 15,000 आहे. आता तुम्ही बघा इथं याच्यात 9 का किती दिवस लॉस आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 दिवस लॉस आहे आणि 11 दिवस प्रॉफिट आहे. 10 दिवस ऑलमोस्ट. आता ट्रेड मी 195 तर हा सोडून द्या. 10 दिवस प्रॉफिट आणि 9 दिवस लॉस. मग इनिशियली जर आपण बघितलं लॉजिकली, तर आपण ब्रेक इव्हन पाहिजे होतो. म्हणजे काहीच तिथं पैसे नव्हते पाहिजे. तिथं ऑलमोस्ट 1-2 हजाराचा प्रॉफिट पाहिजे. पण 15,000 प्रॉफिट आहे. म्हणजे ऑलमोस्ट आपण 1,44,000 ने काहीतरी चालू केलं. तर आपल्याला 15,000 प्रॉफिट म्हणजे ऑलमोस्ट 10%. कारण मी तुम्हाला दाखवतो का हा प्रॉफिट कुठेपर्यंत होता. माझ्याकडून काही चुका झाल्यानंतर, तर मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. हा प्रॉफिट कितीपर्यंत गेलता. मी शॉक व्हाल त्या बघून. 18 पर्यंत बघू. तर बघा 22,000 पर्यंत आपला प्रॉफिट गेलता. त्याच्यानंतर आपले ₹7,000 नंतर हे जे कंटिन्यू लॉसेस झाले. कारण तिथं मी चुकीचे ट्रेड्स घेतले. कारण माझा लिमिट 15,000चा होता. का 15,000ला मी बंदच करणार होतो ट्रेडिंग. पण तिथं चांगले मला ट्रेड्स भेटले म्हणून ते 22,000 झाला. पण त्याच्यानंतर आता बघा 25 पर्यंत गेलो तर किती रुपयाचा लॉस झाला? ऑलमोस्ट ₹7,000चा. ऑलमोस्ट ₹7,000 आपला लॉस झालाय. 7,000-7,500चा. बघा 25 आपण कितीवर आलो? हे जे लॉसेस झालेत ना हे, तर ठीक आहे ना. जोपर्यंत आपण 10% कमवतोय ना, आपला एक चांगला हे आहे. आता पुढच्या महिन्यात आता लोकं बोलतील, आता तुम्हाला समजलं एवढे दिवस लॉस घेऊन सुद्धा, म्हणजे मी आता लोकांना आहे ना, ते पोझिशनची जी बुक आहे ना, ती ग्रीनच बघायची. त्यांना रेड बघायचीच नाही. तुम्हाला एक लक्षात घ्या, ज्या दिवशी तुम्ही रेड बघायला सुरुवात करा एक दिवस. कारण काय होतं माहिती आहे, जेव्हा तुमचा 500चा लॉस असतो ना, तो तुम्ही कव्हर करायला 5,000चा लॉस देता. तुम्हाला समजत पण नाही, कारण ओव्हर ट्रेडिंग करता. ठीक आहे ना, आपले लॉसेस बघा तुम्ही, प्रॉफिट बघा 4,000, 1,000 समजा. लॉसेस बघा 1,500, 2,000, 2,500च्या आसपासच लॉसेस आहेत. 25च्या आतमध्ये नाही, तर 25च्या केव्हा ₹500-700 ते केव्हा व्हॉलॅटिलिटीमध्ये हिट झाला असेल तेव्हा. नाहीतर बघा 2,200, 600 लॉसेस किती छोटे आहेत. प्रॉफिट बघा. हा बघा, हा 5,000चा प्रॉफिट. हा 700, हा हा 5,000, 4,000.
4,400, 4,000 म्हणजे ऑलमोस्ट प्रॉफिट 4 दिवसाचा लॉस मी 2-3 दिवसाचा माझा लॉस आहे, तो मी एका दिवसात कव्हर करतो. त्याच्यामुळे हे तुम्हाला प्रॉफिट दिसतंय. आता हे तुम्ही बघू नका 15,000 15,000 तुम्ही बघा नोकरीबरोबर प्रॉब्लेम कुठे होतो माहिती आहे अजून एक लोकांना माहीतच नाही नोकरीबरोबर मला किती पैसे काढायचे आहेत बाहेरून. XYZ बिझनेस असो, तुमचा कुठलाही बिझनेस तुम्ही सिलेक्ट केला असेल. त्यातून तुम्हाला माहीत पाहिजे का तुम्हाला एवढे पैसे आले का तुम्हाला बस झाले. आज बघा मी 15,000 वर मी बंद केली ट्रेडिंग कारण माझा 15,000 चा लिमिट आहे. पण मला भेटले होते 22,000 पण आपण 15,000 वर नंतर ते लॉसेस केले त्यातून खूप काही शिकलो. आता पुढच्या हप्त्यात मी हे पूर्ण तुम्हाला दाखवेन. तर कसं काय, काय? आता हा तर लॉस तर प्रॉफिटच होता, पण तो ब्रोकरेज जास्त हे केला म्हणून. पण तुम्हाला मी दाखवेन का या लॉसेसमधून मी किती गोष्ट शिकलो आणि आपण ॲट द एंड आपण टाईम द्यायचा आहे आपल्याला. कितीतरी टाईम एक टाईम ठरवायचा का या टाईमपर्यंत मी देईन, त्यापर्यंत मी पैशांचा विचार नाही करेन. फक्त हा ग्रीन राहिला ना 2,000 तरी ग्रीन असेल तरी मी खुश असतो. तर मी मार्केटला 1 महिना ट्रेड करून, 20 दिवस ट्रेड करून मी मायनसमध्ये नाही आहे. हा महत्त्वाचा आहे. हेच लोकांना समजत नाही. लोकांना ना कुठेतरी थांबायचं माहीत नाही. आता ऑप्शन बायिंग करतात. भले एक तुक्का लागतो, एक असा मोठी स्पाइक एक 0 टू हिरोवाला ट्रेड भेटतो. केव्हा-केव्हा तो स्पाइक मारतो आणि 1000 क्वांटिटी घेतलेले असतात आणि ते 25,000 पण का ते 25,000 टिकतात का ऑप्शन बायरवाल्यांना मी विचारेन. ऑप्शन बायरवाल्यांना जेव्हा तुमचा माइंडसेट नसेल ना, माइंडसेट सेलिंगमध्ये तुमचा होऊ शकतो. कारण सेलिंगमध्ये एवढं तुम्हाला ॲक्टिव्ह राहायची गरज नाही पडत. तुम्ही एकदा स्टॉप लॉस टार्गेट टाका, तुम्ही विसरून जा. कारण मोठे टार्गेट्स घ्यायचे, छोटे टार्गेट्स नाही. बायिंगमध्ये तुम्हाला खूप वेळेला इन आउट व्हावं लागतं. त्याच्यामुळे तुमचा ब्रोकरेज जनरेट होतं. त्याच्यामुळे ब्रोकरचा फायदा जास्त होतो. सेलिंगमध्ये कसे कमी ट्रेड्स घ्यायचे आहेत. आता मी बघितलं 3 ट्रेड. आता मी पुढच्या महिन्यात 2च ट्रेड घेणार आहेत दिवसाला. कारण आपल्याला आता काही गोष्टी समजल्या की यावेळी ट्रेड नाही करायचा, यावेळी ट्रेड नाही करायचा. त्याच गोष्टी शिकत राहायचं आणि किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये तेव्हाच मजा येते ज्यावेळी त्यात शिकण्याची अपॉर्च्युनिटी लाईफटाईम असेल, राइट? माझी तर ट्रेडिंग ही खूप बोरिंग आहे. तुम्हाला काय वाटतं माहिती आहे, ही बोरिंग वाटते त्याच्यामुळे, पण बोरिंगमध्येच पैसे बनतात. एक्साइटमेंटमध्ये पैसे बनत नाही. एक्साइटमेंटमध्ये पैसे जातात. जसं बोरिंग बघा, कुठलाही बिझनेस, हॉटेल बिझनेस, बोरिंग बिझनेस आहे. तेच लोकं तेच डिशेस बनवायचे आहेत, पण ते पैसे बनवतात. तिथं एक्साइटमेंट आहे, जसं जुगार एक्साइटमेंट आहे. ह्या गोष्टीत आता ऑप्शन बायिंगमध्ये एक्साइटमेंट आहे. ऑप्शन बायिंग मी नाही बोलत ऑप्शन बायिंग वाईट आहे. जी लोकांना 5 वर्षानंतर ऑप्शन बायिंग करतात, मी त्यांना सॅल्यूट करतो. पण जी लोकं स्टार्टिंगलाच ऑप्शन बायिंग करतात, त्यांना स्वतःला माहीत आहे किती मी पैसे गेलेत आणि किती हे पैसे. तर माझा उद्देश तेच आहे. आपण काय करणार आहे? आपण दर महिन्याचा असाच P&L शो करणार. तर या महिन्यात आपण 10% 15,000चा प्रॉफिट केलाय. 4,000चा ब्रोकरेज, 5,000चा ब्रोकरेज. कुठेतरी माझी एकदा मी ट्रेड रूल ब्रेक केला होता तो त्याच्यामुळे ते ब्रोकरेज जास्त जनरेट होते. पण आपण ठीक आहे, आपण ते नंतर कव्हर करू. त्याच्यावर वर्क करू. पण तुम्हाला दाखवायचा उद्देश हेच आहे. तुम्हाला हे काय ओव्हर नाही दाखवत मी का प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे? लोकांना जेव्हा ओव्हर गोष्टी दाखवतात ना, लोकं लगेच त्या गोष्टीला सबस्क्राईब करतात. त्या लोकांना लोकांना आता जसं मी तुम्हाला उद्या मोठ्या गाड्या दाखवीन, मोठे प्रॉफिट्स दाखवीन, तर लोकं नाही, ती पद्धत नाही आहे त्या प्रॉफिटपर्यंत पोहोचायला तुम्हाला स्ट्रगल करायला लागेल. तो स्ट्रगल मी दाखवतोय. मी पण उद्या एक चांगला क्वांटिटी घेईन. एक ना एक दिवस तरी मला 50-1 लाखाचा प्रॉफिट होईल. मी तुम्हाला दाखवून पूर्ण Instagram रीलवर टाकेन. अरे, असा बघा मी एवढे कमवतो, मी तेवढे कमवतो. त्यात ट्रेडर तुम्ही बनणार नाही. त्यात तुम्ही शो ऑफ करून ट्रेडर बनत नाही. जो माणूस कमी पैसे दाखवतो आणि लॉसेस पण दाखवतोय मी. काही लोकं तुम्हाला लॉसेसच दाखवणार नाही. किती लॉसेस झालेत, काय लॉसेस मी कशाला मी चुकलो. कारण लोकं चुकी एक्सेप्ट ती पण लोकं तुम्हाला फ्लॉन्ट करतात. ज्याला बोलतात फ्लॉन्टिंग त्याचं म्हणजे प्रत्येक गाडी पण दाखवा, मी ही गाडी घेतली, मी ट्रेडिंगमधून अशी पैशांची नोटं दाखवतात. त्या लोकांचे मी बघतो ना, फॉलोअर्स खूप आहेत. पण तिथून तुम्हाला काय शिकायला भेटतंय? तुम्हाला हेच शिकायला भेटतंय का ट्रेडिंग म्हणजे एक जुगारासारखीच गोष्ट आहे. कसिनोसारखाच आहे. का पैसे खूप असतात आणि हे नाही. ट्रेडिंगला जर बिझनेस वापरला तर तुम्हाला शांत राहायला लागेल. या गोष्टी जास्त दाखवून फायदा नाही. जेव्हा लोकांना समजतील तेव्हा समजतील. जी लोकं आपल्या येतात जो सिस्टम आहे आपला तो फॉलो करा. 2 वर्ष, 3 वर्ष फॉलो करा. 5व्या वर्षी तुम्हाला ऑटोमॅटिकली हा जो 14,000चा प्रॉफिट आहे, हा तुम्हाला मी सांगतो ना, प्रत्येक महिन्याला 2 लाख होईल. काय नाही करायचं आहे. जेव्हा कॉन्फिडन्स आला ना 75ची क्वांटिटी मला 500 क्वांटिटी घ्यायची आहे. पैसे कुठून पण अरेंज होतील. कॉन्फिडन्स आला तर 10 लाख पण ₹20 लाख अरेंज करायला काय आहे? जशा क्वांटिटी वाढणार तर इथे आता एका क्वांटिटीत 15,000 आहे. तर हीच गोष्ट जर आज 10 क्वांटिटी असतात, तर हा 1,50,000 असतं. 750 क्वांटिटी असतं. तर 1,50,000 असते आणि 750 क्वांटिटी का घ्यायला काही एवढी मोठी गोष्ट नाही. जर आपण चांगला रिटर्न आपण जर 10% चा रिटर्न मेंटेन करतोय, तर कुठून पण पैसे अरेंज करू शकतो. पूर्ण गोष्ट रिस्क रिवॉर्डचं आहे, पूर्ण गोष्ट मनी मॅनेजमेंटची आहे, पूर्ण गोष्ट सायकॉलॉजीचं आहे. तुम्ही त्यांच्यावर ती बघून असे फ्लॉन्टिंग आणि पैसे लोकं दाखवतात ट्रेडिंगमध्ये पैसे उडवताना, मी एवढे कमवतो, तेवढे कमवतो. ते बघून ट्रेडर होत नाही. ट्रेडर एकदम डिसिप्लिन वेमध्ये होतो. तर बिहेवियर पण तेवढाच महत्त्वाचा आहे. तुम्हाला एकदम शांत राहायला लागेल जोपर्यंत तुम्ही कॉन्फिडंट होत नाही. पण लोकांना ऑटोमॅटिक तुमचा ते रिझल्ट दिसेल. तर दाखवायचा उद्देश हेच होता. आता आपण काय करू, आपण हा प्रॉफिट आहे तो मी किती आहे 14,883 म्हणजे 15,000चा मी प्रॉफिट तुमच्या समोरच विथड्रॉ करतोय. तर फंड्समध्ये गेलो, विथड्रॉ केला आणि
15,000 कंटिन्यू पण विड्रॉवल कन्फर्म विड्रॉवल रिक्वेस्ट प्लेस केली 44ला चालू केलं तर 157 120 त्यातून एक पेंडिंगला आहे तिथे 1-2 दिवसा उद्यापर्यंत येतील पैसे आणि हे कशाला मी विड्रॉ केले कारण तुम्हाला पण ही गोष्ट एक सांगायची आहे मला जेव्हा पण तुम्ही आहे ना जास्त फंड जसं जसं तुम्ही प्रॉफिटेबल असाल ना त्यावेळी तुमचा तो प्रॉफिट काढत जा माझा एक सजेशन आहे कारण प्रॉफिट काढल्याने काय होतं माहित आहे तुम्हाला मग तुमच्या अकाउंटला कमी पैसे राहतात आणि मग तुम्ही डिसिप्लिन राहता कारण प्रॉफिट वाढला मग तुम्ही उगाच मग तुम्हाला पैसे जास्त आहेत म्हणून तुम्ही बिंदास कुठले पण ट्रेड तुम्ही मग विचार कराल तो प्रॉफिट जाईल अरे हे तर माझे पैसे नाही आहेत तर मग तुम्ही ओव्हर ट्रेडिंग कराल आणि नंतर तो पण प्रॉफिट लगेच घालवाल तर कारण ह्या चुक्या मी केलेल्या आहेत या गोष्टी मी केलेल्या आहेत पहिल्या मी प्रॉफिटेबल असायचो मग नंतर मग 2 ट्रेड करायचो दिवसाला मग काय आपले पैसे नाही मग त्याच्यामुळे ही गोष्ट मी शिकलो का जे प्रॉफिट असेल तो 15 जे जो पण प्रॉफिट तो विथड्रॉ करा त्याच्यानंतर त्याच फंडने तुम्हाला ते परत ग्रो करायचं आहे ह्या गोष्टी पण या छोट्या टिप्स आहेत नोकरी पर्पज तुम्ही ट्रेडिंग करा या टिप्स फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हा आजचा आपला व्हिडिओ होता आवडला असेल तर नक्की कॉमेंट करा थँक्यू